हा पहिला सामना आणि दुसरा सामना खेळवला जाईल तो दुतुम विरोधामध्ये पाटणोली. याही टीम्सनं लक्षात घ्या, आपण रेडी राहायचं आहे. पहिल्या इनिंगचा खेळ संपेल तसे दुतुम आणि पाटणोलीचे कॅप्टन मात्र प्रेझेंटेशन बॉक्समध्ये असले पाहिजेत, कारण स्पर्धा वेळेमध्ये संपते आणि ती संपवण्याची जबाबदारी मात्र आमच्यावर आहे. त्यामुळे वेळेमध्ये संपलीच पाहिजे. त्यामुळे नो टाइम पास, ओनली क्रिकेट. तर जाऊया मॅच कडे. जशी होईल मॅचला सुरुवात ऐकूया पुन्हा एकदा हिंदी भाषेमधून अमितजी मात्रे, जोहे, पेण तालुक्याचा बुलंदाबाज. हॅलो. प्रत्येक विकेटसाठी विशालला 1000 रुपयांचं पारितोषिक असेल अक्षय सकपाळ यांच्या वतीनं आणि झेलला 500 रुपयांचं. बड़ा शॉट खेलने का प्रयास किया था, लेकिन गेंद बल्ले के ऊपर आई नहीं, सीधी विकेट कीपर के दस्तानों में चकमा दिया जतीन महात्रे को. विशाल गरत और ये किनारा. विकेट कीपर साहब, ऐसा मत करो भाई साहब, तुझे मालूम नहीं तीसरा परिणाम जब जीवनदान नियम 264 का कीर्तिमान रिकॉर्ड स्थापित हुआ. कैचेस विन द मैचेस क्रिकेट में कहते. विशाल जतीन बॉल को देख और मार, तो बल्ला जल्दी हवा में चलेगा. गेंद गति के साथ आ रही सीधी विकेट कीपर के हाथों में. 4 लगातार गेंदें डॉट खाई. नेक्स्ट बॉल, इस बार ड्राइव, लेकिन है मैदान दायरे के अंदर हिलने की कोशिश की तो बॉल सीधा विकेट के ऊपर. देख कैसा खड़ा था. मिडॉप दायरे के अंदर 5 गेंदें लगातार डॉट खाई. ये शॉट और लपक जाएगा और इसी के साथ जतीन मात्रे मैदान से बाहर 0 रन बना के, और इसी के साथ ये ओवर भी मेडन साबित हो चुका है. बहुत ही शानदार और किफायती प्रतिभाशाली ओवर साबित हो चुका है. गेंदबाज का नाम है विशाल गरत और ये खारकोपर के सुपुत्र. वाड़ा गेंदबाजी. और अंपायर की जोड़ी भी अच्छा, एक छोटा है तो एक बड़ा है, दूसरे में जाता है तो एक बड़ा है तो एक छोटा है. वाह. नए बल्लेबाज मैदान के अंदर. नितेश भोईर. आप धर्मदार गुड्डू भोईर के ऊपर है. एक सर सेनापति है नवीन सेवा के. जहां जतीन मात्रे ने खराब बल्लेबाजी की, पहला ओवर पूरी तरह से मेडन गया है. पावर प्ले का ओवर था, उसमें रन बनाना ही चाहिए था, लेकिन रन बने नहीं. इतनी जबरदस्त गेंदबाजी विशाल गरत के माध्यम से. वाड़ा गेंदबाजी. प्रतीक पाटिल. गुड्डू सामने. शॉट ऑफ लेन गेंद हवाई यात्रा पे उछाल दिया है. 6 रन ठोक दीजिए.
गुड्डू स्क्वायर कट शानदार, लेकिन फील्डर मौजूद है। और ये दूसरा रन पूरा होने जा रहा है। सुमित थोड़े से फंबल हुए थे और एक गुड्डू या ऐसा नवीन सेवा टीम के अंदर सर सेनापति है, बाकी ने उन्हें साथ देना चाहिए। अकेला चना का थोड़ा भाड़ पाएगा, ऐसे साथ इंपॉर्टेंट चाहिए। जैसे राम को लक्ष्मण की साथ थी, उस तरह से गुड्डू को साथ दे सकते तो रन बन सकते, लेकिन स्कोर इस बार 8 के घर में। और एक बार फिर से इस बार देखा जाए सिंगल मिलेगा कवर के क्षेत्र में। तो बिल्कुल देखिए, अगर गुड्डू 4 ओवर तक नॉट आउट रह सकते तो मंगेश जी गरज साहब नवीन सेवा इनकी तरफ से 1000 रुपए का इनाम है। सुरेश जी पाटिल, नीलेश गोवर्धन साहब जो हमारे सरपंच ट्रॉफी के मुख्य आयोजक, मंगेश जी गरज में मौजूद। शॉट ऑफ लेन गेंद है, जोरदार पार, खिलगिरी चंपा, खुश हुए रंबा, देखो बड़ा लंबा जगह पर खंबा ठोक दीजिए, खिलगिरी चंपा। ये आवाज तो मेरे से मिलता जुलता है। 15 स्कोर हो चुका है, पहचान वाला है। 15 स्कोर। इस बार नितेश के बल्ले से छक्का आया, ये उड़ाया और पिच बॉल पकड़ जाएगा और लटक गया। पंकज ने लिया कैच वाइड लॉन्ग ऑन के क्षेत्र में। इसी के साथ नितेश की पारी का खात्मा। 15 रन लॉस ऑफ 2 विकेट सेवा। दीवाने तेरे नाम। जब बल्लेबाज छक्का ठोकता है ना, तो बल्लेबाज का जो हौसला है वो ऊंचा होता है, लेकिन जब अगली गेंद के ऊपर जब गेंदबाज बल्लेबाज को चलता करता है ना, तो बॉलर की कॉलर टाइट होती है। ये रणनीति 1996 के वर्ल्ड कप में आपने देखा होगा, आमिर सोहेल ने कह दिया दूसरा चाहो उधर ही ठोंकूंगा, अगली गेंद के ऊपर एंकल ने पसंद उन्हें बोल्ड निकाला, कह दिया चले जाओ, रणनीति हो जाती है। टीम का स्कोर है 15, 2 विकेट के नुकसान पे। आदर्श घरत ने बल्लेबाज मैदान के अंदर दाहियात के बल्लेबाज है। इस ओवर की आखिरी गेंद शेष है प्रतीक पाटिल की अर्ध विकेट से। ये देखिए घुमाने गए थे, सुंदर बॉल देखने को मिल चुका है, अच्छी लाइन थी और इसी के साथ ये ओवर खत्म हो चुका है। 11:42 घड़ी के अंदर। और स्कोर बोर्ड के ऊपर नजर डाले तो 2 ओवर के समाप्ति के बाद एसपीसीसी नवीन सेवा टीम का स्कोर है 15 रन, 2 विकेट के नुकसान पे। आने वाले 12 गेंदों का खेल शेष है। कप्तान किसी को लाएंगे बॉलिंग मार पर, खार को ऊपर के देखना पड़ेगा। तो अक्षय घरत बॉलिंग मार पर। तो बिल्कुल इस बार देखा जाए अक्षय गेंदबाजी करने के लिए आ चुके। 2 ओवर के समाप्ति के बाद रन बन चुके 15। और गुड्डू को शॉर्ट बॉल दी, परिणाम गंभीर हुआ। गेंद भूमंडल से तारामंडल में, क्या ठोका यार। और लगातार 3 छक्कों के लिए नीलेश गोवर्धन गर्ग इनकी तरफ से 3000 रुपए का इनाम है गुड्डू को। 21 स्कोर 21। ए भाई साहब, तू ऐसी बॉल देगा ना, दिन में ना रात में तारे दिखेंगे तेरे को।
तुमच्या सगळ्यांचा यस, तो विशाल घरत ने जब पहली विकेट हासिल किया तो उन्हें 1000 रुपए का इनाम। अभी कैच कौन भी पकड़ो उसे 1000 रुपए का इनाम, फक्त विशाल घरत के लिए, बाकी किसके लिए नहीं। मतलब बादाम का घर उसके ऊपर गुमनाम, गुमनाम नाम नहीं। ये 4 है क्या? ये बाउंड्री, ठोकम ठोक, गुड्डू भोईर का इंजन गरम, डीजे ठोक। कि ये सर सेनापति है, स्कोर आगे पहुंचे 31। जैसा गुड्डू मार रहे वैसा हमारे मंगेश भाई करे, ठोक तू बिंदास, बाकी का काम मैं देखता हूं क्या है। ये सर सेनापति है, नवीन सेवा का तुरुप का एक का है, ये टीकेगा ना, धुलाई उन्होंने दिखाया चमक धमक क्या है। और स्कोर 31। जब पहले ओवर में 0 आए थे, दूसरे ओवर में 15 आए। अक्षय घरत के 3 गेंदों के ऊपर 14 आए, 16 आए, माफ कीजिए। अक्षय घरत गुड्डू के लिए इस बार क्या चाहिए कि 4 है, ठोकम ठोक, कढ़ाई में तेल गर्म हो चुका है, वड़ा छोड़ने को मजा आ रहा है, ठोक दीजिए। क्या बैटिंग चल रही है, गुड्डू भोईर की आग लगाई है पूरी तरह से। इस बार देखा जाए और हमारे मुकेश जी मात्रे भी यहाँ मौजूद है, भाई अंपायर हमारे, उनके साथ स्वराज ठाकुर भी है। लेकिन क्या बैटिंग यार, वड़ बल्लेबाजी, इसे कहते धार बल्लेबाजी में। ये अक्रॉस लाइन से घुटना टेक कर मिड विकेट के क्षेत्र में, और फील्डिंग बम्बर एक के साथ दूसरे के लिए पलट चुके। क्या रन चुराया, इसे रन चुराना कहता है। आंखों में सुरमा और तो देखिए, मगर गुड्डू थोड़े से इस बार देखा जाए काफी आक्रामक मोड में, 2 के साथ स्कोर पहुंचा है 37। देखिए इस सलामी बल्लेबाज गुड्डू भोईर की बल्लेबाजी वीरेंद्र सहवाग के स्टाइल से ठोकम ठोक से कहते, मारधाड़। आखिरी गेंद, ये देखिए ज्यादा इस बार देखा है, दूर गेंद को रखा है शरीर से, अभी फ्रॉम द बॉडी रखा, और ओवर की समाप्ति हो चुकी है। यानी कि 3 ओवर के समाप्ति के बाद इस बार देखा जाए नवीन सेवा टीम का टोटल स्कोर पहुंचा 37। पहले ओवर में 0 आए विशाल के, दूसरे ओवर प्रतीक के 15 आए, अक्षय के इस ओवर में 22 आ चुके। आखिरी 6 गेंदे शेष है, स्लॉग हो रहे, डेथ हो रही, हरामारी का ये ओवर है, लास्ट ओवर में ब्लास्ट करने का टाइम है, ये डेंजर जोन वाला ओवर है। देखना पड़ेगा कप्तान किसी को इस्तेमाल करते हैं। और ये ओवर जब आता है ना, तो मुझे डांसर मिथुन चक्रवर्ती की याद आती है। उसका क्या होता है, ये ओवर बोले डुशुम डुशुम फाइट। गुड्डू देखिए, गुड्डू भोईर व्यक्तिगत खेल रहे मेरे हिसाब से, पीडीसी वाले 31 पे खेल रहे, 9 गेंदों में 31, बेहतरीन रनों की पारी। रंजीत एक बार ऑन साइड के ऊपर गेंद को टर्न किया है, यहां बैकवर्ड स्क्वायर के ऊपर स्ट्राइक होगी गुड्डू के पास। एक सिंगल के साथ एसपीसीसी सेवा टीम का स्कोर 38। 11:48, आखिरी 5 गेंदे गुड्डू भोईर मैदान के अंदर पूरी तरह से गर्म हो चुके। ऐसी झड़ी दी गेंदबाजों को कि गेंदबाज के हौसले लस्त पस्त कर दिए। लेकिन रंजीत पाटिल क्या करिश्मा करेंगे। 5 गेंदे शेष। यस, तो देखिए जहां लाइन टच हुआ क्या, पीडीसी वाली अंपायर पीछे जरूर है।
भाव चक्कर ठोक ठोक ठोक। गब्बर सिंह ये कहकर गया, जो डर गया वो मर गया। गब्बर सिंह ये कहकर बिल्कुल हमारे माजी विधायक ट्रॉफी और सरपंच ट्रॉफी अभी भी सेवा में खत्म हो गई। उसके मुख्य आयोजक नीलेश गोवर्धन साहब इनकी तरफ से अगर और 2 छक्के आएंगे तो 3000 रुपए का पारितोषिक है इस बार गुड्डू को। ये गुड्डू मैदान के अंदर आंधी आई है, इसे कहता है तुरुप का एक्का। बेहतरीन गुड्डू की बल्लेबाजी देखिए, चारों दिशाओं में नाम एक ही चल रहा है, गुड्डू गुड्डू और गुड्डू। अभी तक 50 मुझे लगता है हुई नहीं, लेकिन गुड्डू कितने रनों पे खेल रहे केतन? 37 अभी तक 50 पूरी नहीं हो गई इस टूर्नामेंट में, तो देखना पड़ेगा गुड्डू 50 पूरी करेगा। काली रात है, आसमान खुला है और चांदनी रनों से ऊपर है। हाँ देखिए इस बार देखा जाए ठोकम ठोक। पंकज भाई हमारे करे ठोक, अभी आएगा टाइम, हो जाए बल्ले बहुत धुआ। ये गेंद अंपायर बोराडे हाथ खोलो, देखिए शाहरुख खान के एक्शन देखिए कैसे। वाइट अतिरिक्त रनों के साथ स्कोर पहुंचा है 46। और एक बार फिर से ये गेंद एक बार फिर से बोराडे साहब देखिए वाइड। बोराडे साहब को ठंडी में कवायद करने का मौका। स्क्वायर लेग अंपायर नीरज राणावत। दुनिया में एक ही पैनल चल रहा है, कौरव के बाद अगर कौन है तो इनका ही नंबर है। रात डे नाइट पैसा ही पैसा कमाओ। हाँ शाकाहारी आदमी को मांसाहारी बनाने की ताकत है उनके पास। ये अंपायर बोराडे का कवायद पकड़ चालू है वाइट। 3 लगातार खराब गेंदबाजी। शोले पिक्चर का डायलॉग मुझे आज भी याद है, जो डर गया वो मर गया, या डर गया वो घर गया। स्कोर इस बार देखा है 48। एक बार फिर से ये ऑन साइड के ऊपर इस बार देखा जाए बैकवर्ड स्क्वायर लेग के क्षेत्र में गेंद चली गई है। गुड्डू को मिलेंगे 2 रन। 2 के साथ देखा जाए एसपीसीसी नवीन सेवा की 50 पूरी 50 रन बोर्ड के ऊपर। और इस बार 14 गेंदों में 50 रन बोर्ड के ऊपर आ चुके हैं। ये उड़ाया, ये जाएगी। देखो मेरे लल्लू, उधर से आई चमक छल्लू, ऐसा मारा छक्का की गेंदबाज का होश उड़ गया। हल्लू ठोक दीजिए। AK-47 और टीम का स्कोर है 56। गुड्डू खेल रहे हैं। 45 गेंदे शेष है। 50 बनाने के लिए गुड्डू को चाहिए इस बार देखा जाए 5 रन। 45 पे खेल रहे, जबरदस्त बैटिंग। और ये देखिए आउट करार दिया। और इसी के साथ देखा जाए नजर लग गई। एक तूफानी पारी, एक दिलेर पारी, एक बेजोड़ पारी खत्म होकर ये शहंशाह इस बार देखा जाए डगआउट में आ रहा है। जोरदार तालियों से स्वागत कीजिए इस गुड्डू भोर के इस बार आक्रामक विध्वंसक पारी का। वेल डन गुड्डू। और 50 इस बार देखा जाए 56 पे या 4था विकेट। श्री राम।
50 पूरा नहीं हो चुका है गुड्डू का। शॉट ऑफ लेन, चली 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 हवाई यात्रा पे बिना पासपोर्ट निकाल के 6 रन। क्या देखिए, आग लगाए मैदान के अंदर 62 स्कोर। अमित बात्रे इस बार देखा जाए सिंगल मिलेगा, एक दूसरे के लिए पलटने जा रहे, खतरा बन सकता है अंपायर या राणा साहब आउट जरूर है। एक ही रन मिलेगा अमित को। अमित 7 पे इस बार देखा जाए आउट हो चुके, एक सिंगल के साथ या एसपीसीसी नवीन सेवा टीम का स्कोर पहुंचा है 63 और जीतने के लिए मंगेश स्पोर्ट खारकोपर टीम को चाहिए 24 बॉल में इस बार देखा जाए 64। अगर ये मैच नवीन सेवा टीम जीतेगी तो नीलेश गोवर्धन घरत साहब इनके तरफ से 2000 रुपए का इनाम मिलेगा। देखना पड़ेगा, खारकोपर टीम भी एक मजबूत टीम है, कुछ भी कर सकता है, उनके पास वो हिम्मत है। लेकिन गेंदबाजी नवीन सेवा की कैसी होगी, बल्लेबाजी इस बार देखा जाए खारकोपर की कैसी होगी, मैच कौन जीतेगा कौन हारेगा इसका भविष्य हम जानते नहीं। तो चलिए टॉस करने के लिए हम धुतुम कप्तान और पाटनोली कप्तान को निमंत्रण दे रहे हैं और हमारे विद्यमान सरपंच साहिबा इस बार देखा जाए जो नवीन सेवा के हैं उनके खुद या मिस्टर नीलेश गोवर्धन साहब मौजूद है। उन्होंने इनाम तो रखा है, 64 का पीछा करना है। समीर जी सोम ने इनकी जुबानी सुनिए, धन्यवाद। चला कॅप्टन दुतुम संघाचा इथे उपस्थित झालाय पाटनोली, आराध्य पाटनोली। कुशल भगत यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा नेक्स्ट मॅचचा। टॉस इथे संपन्न होईल। सहर्ष स्वागत सर्व क्रीडा रसिकांचं। दुसऱ्या फेरीतील पहिला सामना इथे रंगतोय। शांतेश्वरी प्रसन्न नवीन सेवा, काय बॅटिंग केले गुड्डूने अशी बॅटिंग केले, अर्धशतकापासून 5 धावा, फक्त 5 धावा कमी पडल्या आणि तब्बल टार्गेट सेट केलंय 64, 24 चेंडू 64 करायचे। टॉस इथे संपन्न होतोय। नेक्स्ट मॅचचा धुतुम विरोधात पाटनोली, टॉस जिंकलाय पाटनोली टीमने आणि लक्षात असू द्या सर्वाधिक धावा करणारा संघ मात्र शेवटच्या मॅचमध्ये या राऊंड मधून क्वालिफाय होईल। बरोबर या अगोदर टाकीगाव पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय। मंगेश स्पोर्ट्स कारकोपर संघाची सलामीची जोडी रणजित पाटील आणि प्रतीक पाटील। पहिलाच बॉल ऑन साइडला फेकून दिलाय, सीमारेषेच्या बाहेर, वन बाउन्स, चौकार।
तो ठहर कर पहिल्या डावात गुड्डूने धावांचा पाऊस पडला आणि त्याचं प्रत्युत्तर देत असताना प्रतीक पाटीलच्या बॅटमधून चौकार निघालाय अनुज गरजच्या विरोधात. शॉर्ट पिच बॉल भिरकावून दिलाय स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या अगदी मधोमध क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय परंतु चान्स नाहीये. उसळी घेतोय चेंडू चाललाय सीमारेषा पार. बॅक टू बॅक 2 चौकार. खरं तर मंगेश स्पोर्ट्स खारकोपर टीमचा इतिहास आहे या मैदानावरती. जेव्हा जेव्हा त्यांच्या विरोधात सर्वाधिक धावा आल्या त्या त्यावेळी मंगेश स्पोर्ट्स खारकोपर टीमने द्वेषाने उत्तर दिलंय आणि त्याचीच सुरुवात करत असताना प्रतीक पाटील बॅक टू बॅक 2 चौकार खेचलेत अनुज गरजच्या विरोधात. तोडीस तोड उत्तर देत असताना या द्वितीय सत्रामध्ये भिरकावून दिलाय. व्हॉट अ शॉट. पूलचा धमाका. प्रतीक पाटील ऑन फायर. षटकार. पहिले 2 चेंडू चौकार. त्यानंतर मात्र हाफ ट्रॅकर बॉल वरती अनुज गरजच्या विरोधात पूलचा धमाका आपण पाहिला. हा फटका पा कमालीचं टायमिंग होतं. स्क्वेअर लेगला आला हा षटकार प्रतीक पाटीलच्या बॅटमधून. आणि प्रतीक पाटीलचा चेहरा मैदानात खेळत असताना तुम्ही पाहिलात तर अजिबात हावभाव नसतात. एक्सप्रेशनलेस. परंतु त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव नसतील परंतु गोलंदाजी करत असताना फलंदाजाचे चेहऱ्यावरचे हावभाव ओरडून टाकतो आणि गोलंदाजांना तर निश्चितच त्यांची धुलाई करतो. त्याच्याच बॅटमधून इथे 2 चौकार आणि 1 षटकार मात्र आलाय. जबरदस्त आक्रमण अनुज गरजच्या विरोधात प्रतीक पाटीलचं. चपराकच जणू काय. आता कव्हर्सला हा फटका तरी कोणता होता. पीटीसी टीम इंस्टाग्राम रील्स वरती नक्कीच पोल तुम्ही विचारू शकता. हा फटका नक्की कोणता आहे. प्रतीक पाटीलचा हाफ ट्रॅकर बॉल होता आणि पहा कशा पद्धतीने बॅट नाही हातामध्ये धोपाटणे. धोपाटण्यानं धोपाटले अक्षरशः गोलंदाजाला कव्हरच्या वरतून. बेसबॉल हिट षटकार आणि सुधीर ठाकूर यांनी तिथे झेल घेतलाय. सीमारेषा बाहेर. कमालीची फलंदाजी. 2 चौकार 2 षटकार प्रतीक पाटीलच्या बॅटमधून. उडवलाय हेलिकॉप्टर. सलग 3रा षटकार. प्रतीक पाटील गोलंदाजांचा कातील. खारकोपरचा प्रतीक पाटील सलग 3 षटकार खेचतोय. षटकार हा हेलिकॉप्टर होता. मिडविकेटला उडवला प्रतीक पाटीलने. तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचले 26 वर. 26. बॅटची कडा. विकेट कीपर आणि ते झेल सुटलाय. काय प्रयत्न केले होते. शॉट तडमानला होता क्षेत्ररक्षक भूपेंद्र होता त्या ठिकाणी. कमालीचे प्रयत्न केले. डाईव्ह लगावत अगदी पुढे झेपावला होता परंतु प्रतीक पाटीलला इथे शेवटच्या चेंडूवरती जीवनदान मिळाले. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल धावा कुठल्या त्या 26-64 धावसंख्येचं आव्हान समोर ठेवलंय. भरधाव वेगाने या धावा कुठल्यात आणि आता इक्वेशन बदललं. 18 बॉल धावा करायचे 38. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहिलं भूपेंद्रचे प्रयत्न कमालीचे प्रयत्न होते. पाहूया जे आक्रमण केलंय आतापर्यंत प्रतीकने 2 चौकार 3 षटकार. थोडं टेन्शन दिलंय. 64 धावा कुठल्यानंतर गुड्डू आणि कॅप्टनला वाटलं असेल की कदाचित आपण सुस्थितीमध्ये आहोत परंतु ते प्रतीक पाटीलला मान्य नाहीये. खारकोपर मंगेश स्पोर्ट्स खारकोपरला मान्य नाहीये. आणि बघाशी देखील उल्लेख केला जेव्हा जेव्हा निलेश स्पोर्ट्स जावळे संघाची स्पर्धा असते या मैदानावरती
जेव्हा धावा कुठल्या जातात पहिल्या डावात मंगेश स्पोर्ट्स खारकोपर संघाच्या विरोधात, तेव्हा अधिक द्वेषाने हा संघ धावा उभारतो. हा इतिहास या मैदानावरचा. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल धावा आल्या त्या मंगेश स्पोर्ट्स खारकोपर टीमच्या 26. 18 चेंडू शिल्लक आहेत, 38 धावा करायचे. सर्वाधिक महत्वाचं लक्ष असेल आता या टीमचं अर्थातच नवीन सेवा संघाचं की विकेट घेणं गरजेचं आहे. प्रामुख्याने प्रतीक पाटीलची. रणजित पाटील सलामीवीर पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला येतोय. योगेश घरत गोलंदाजीसाठी सज्ज. दिमागतीचा बॉल लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आणि इथे झेल सुटलाय. हातात काढून दिला होता झेल लॉंग ऑफला रणजित पाटीलने. चिप करायचं होतं कव्हर्सला, जी गॅप आहे कव्हर्सला, डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे, त्यामधून चिप शॉट खेळत मात्र चौकार मिळवायचा होता रणजितला. फटका फसला परंतु झेल देखील सुटलाय. सिंगल. स्कोर 27-27. प्रतीक पाटीलचं प्रत्युत्तर पहा. पहिल्याच 5 चेंडूंमध्ये 2 चौकार 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले. तब्बल 26 धावा त्याने कुठल्यात 6 चेंडूंमध्ये. समोर आता योगेश घरत. तगडं आव्हान आहे. 64चं लक्ष. प्रॉपर टायमिंग. आपल्या ताकदीच्या जोरावर बॉल फेकून दिलाय. पुन्हा एकदा मिड विकेट सीमारेषा पार. 7 चेंडूंमध्ये प्रतीक पाटीलने 4 षटकार आणि 2 चौकार खेचलेत. प्रतीक पाटीलने कमालीची फलंदाजी करतोय. फुलटॉस बॉल आणि इथे बॉल जाईल वेगाने. वेगाने चाललाय फाईन लेगला. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? नाही पोहोचणार. खारकोपर टीम साठी येतो इथे प्रतीक पाटीलच्या बॅटमधून चौकार. ने 45 धावा कुठल्या होत्या पहिल्या सत्रात आणि त्याच धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना ठोसा देतोय तो प्रतीक पाटील. बॅटच्या आतमधली कडा मागे शॉट तडम्यानला पहा. भूपेंद्र प्रयत्न करतोय मागे जाऊन द्यायचा नाहीये चेंडू. अगोदरच खूप धावा आल्यात. डॉट बॉल येतोय. हा निर्धाव चेंडू बचावला गोलंदाज. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. कव्हर्सला मारण्याचा प्रयत्न झाला. योगेश घरतला हेच तर करायचंय. निर्धाव चेंडू. प्रतीक पाटीलची विकेट तरच कमबॅक होऊ शकतो, कारण सध्याच्या घडीला प्रतीक पाटील असा खेळतोय की या धावांचा पाठलाग तो 3 ओव्हर काय सहजरित्या देखील करू शकतो. स्कोर आहे तो 37-37. 27 ची गरज. बॅट अतिशय वेगाने फिरवली होती. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल येते बऱ्याच उशिरानंतर. सिंगल. त्याचबरोबर डॉट बॉल देखील अगोदरच आला. नवीन सेवा संघासाठी 26 धावांची गरज आहे. 13 चेंडू 26 धावा. 12चा करंट रन रेट आहे तो मंगेश स्पोर्ट्स खारकोपर टीमसाठी. रणजित पाटील ऑन स्ट्राईक. कमालीचा सामना रंगतोय. ताबडतोड फलंदाजी. दिमागतीचा बॉल बॅटच्या टो एंडला लागला. कॉल देखील दिला होता प्रतीकने. हा चेंडू सीमा पार जायला हवा होता, परंतु तो चेंडू इथे घरंगळतोय खेळपट्टीवरती. योगेश घरतने पहिल्या 3 चेंडूंमध्ये आक्रमण जरूर झालं. 11 धावा आल्या, परंतु मागचे 3 चेंडू योगेश घरतने फक्त 1च धाव दिली. इक्वेशन बदलले. 12 चेंडू शिल्लक आहेत. 26 धावा करायचे आहेत मंगेश स्पोर्ट्स खारकोपर टीमला. शांतेश्वरी प्रसन्न नवीन सेवा संघाच्या विरोधात. 12 चेंडू 26चं इक्वेशन. स्वागत या स्पर्धेमध्ये. आज तिसरी रात्र आहे. मागच्या 2 रात्रींचा विचार केला तर वेताळ देव, चांबारली आणि त्याचबरोबरीने कालच्या दिवसामध्ये बेलपाडा हा संघ क्वालिफाय झालाय. आज पाहूया कोणता संघ क्वालिफाय होईल. दोन ओव्हरमध्ये 64 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या झाली मंगेश स्पोर्ट्स खारकोपर टीमची बिनबाद 38. सर्वाधिक मोठं योगदान आहे ते प्रतीक पाटीलचं.
10 चेंडू 37 वरती तो खेळतोय, त्यामध्ये 3 चौकार 4 षटकार त्याने मारलेत. शॉट थर्डमॅनला भूपेंद्रने इथे सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल घेतलाय, तो देखील प्रतीक पाटीलचा. आता मी सोडणार नाही हे सांगून देत असताना आपल्या गोलंदाजाला कॅप्टनला झेल इथे पकडलाय भूपेंद्रने. खेळ समाप्त होतोय तो प्रतीक पाटीलचा. 4 षटकार 3 चौकार 37 धावसंख्येची लाजवाब इनिंग 64 धावांचा पाठलाग करत असताना साकारली, ती मात्र प्रतीक पाटीलने झेल घेतला. भूपेंद्र पाटीलने बाद केलं. आदित्य घरतने कमालीची ही इनिंग होती प्रतीक पाटीलची. बॅटिंग तुम्हाला आवडली असेल प्रतीक पाटीलची तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रतीकसाठी. थँक्यू पंकज घरत. हे नाव सातत्यानं चर्चेत आहे आयोजकांमध्ये देखील. 11 चेंडू 26 करायचे. बाउन्सर मारायचा होता स्क्वेअर लेगला. बॅक टू बॅक कदाचित 2 विकेट जाण्याचे चान्सेस आहेत. विकेट घेतले आदित्य घरतने. दाखवून देतोय हम भी किसी से कम नाहीये. तुमचं आक्रमण झालं फलंदाजीतलं, गोलंदाजीतला पलटवार करण्यासाठी आदित्य घरत इथे मात्र तयार झालाय. 2 विकेट आलेत मागच्या 2 चेंडूंमध्ये. केल्यानंतर मॅच मध्ये हळूहळू शिरकाव करत असताना नवीन सेवा संघ हेच तो वाट पाहत होता गुड्डू देखील की कधी एकदा प्रतीक बाद होतोय आम्ही मॅच मध्ये येऊ, आणि आदित्यने ती विकेट घेतले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोमेंटम कोणी कट केला असेल तर तो आहे योगेश घरत. 9 चेंडू समाप्त झाल्यानंतर शेवटचे 3 चेंडू होते सेकंड ओव्हरचे, तिथे फक्त एकच धाव आली. 64 धावांचा पाठलाग करत असताना तो रन रेट त्या धावा कंटिन्युअस ठेवणं, ते सातत्य ठेवणं फार गरजेचं आहे. आदित्य घरत 3रा चेंडू इथे टाकतो निर्धाव. 2 विकेट त्यामध्ये त्याने घेतल्यात. वेगवान चेंडू होता हा फलंदाज अक्षय घरतच्या विरोधात. 9 चेंडू कुणाल घरत आहे. 9 चेंडू धावा करायचे त्या 26. मागचे 6 चेंडू 2 विकेट आणि फक्त एकच धाव आले. मंगेश स्पोर्ट्स खारकोपर टीमसाठी आक्रमण करावंच लागेल. प्रतीकची फलंदाजी आठवावी लागेल ती कुणाल घरतला. अपील जोरदार आणि ते फलंदाज बाद कुणाल घरत. आणखी एक धक्का मंगेश स्पोर्ट्स खारकोपर टीमला. पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 38 धावा होत्या. पहिल्याच ओव्हरमध्ये अनुज घरतच्या विरोधात 3 षटकार 2 चौकार खेचले ते प्रतीक पाटीलने. 11 चेंडू 37 धावा त्याने मात्र कमावल्या. आता 8 चेंडू शिल्लक आहेत धावा करायचे ते मात्र तब्बल 26. आदित्य घरत 4 चेंडूंमध्ये 3 विकेट 1 डॉट बॉल त्याने टाकला. एकही धाव दिलेली नाहीये. पुन्हा एकदा लेंथ बॉल हिट द डेक बॉलर. हे सध्या चित्र आपण मैदानावरती पाहतोय. खेळपट्टीला हिट करतोय. वेगाने गोलंदाजी चालू आहे आदित्य घरतची. निलेश गोवर्धन पाटील साहेब, निलेशजी घरत साहेब यांच्या वतीनं निर्धाव षटक टाकलं आदित्य घरतने तर 5,000 रुपयांचं कॅश प्राइज मात्र देण्यात येईल. काय षटक हे टाकले आदित्यने. भरधाव वेगाने विध्वंसक रूप साकार केलं होतं ते प्रतीक पाटीलने. त्याची विकेट घेतली आणि त्यानंतर एकही धाव अद्याप दिलेली नाहीये. मिस केलं बॅटरला. निर्धाव षटक. एका बाजूला प्रतीक पाटीलचं विध्वंस रूप आपण पाहिलं, त्याच विध्वंसक रूपाला बाद करत प्रतीकला बाद केला आणि आदित्य घरतने 3 विकेट घेत निर्धाव षटक टाकलंय या मॅच मध्ये. या मॅच मध्ये 2 मेडन षटक आलेत. एक पॉवर प्लेचं मेडन षटक टाकलं होतं विशाल घरतने, जिथे 1 विकेट त्याने घेतली होती. आणि आता आदित्य घरतने चोख प्रत्युत्तर दिलं.
त्याने 3 विकेट घेतल्यात, मिडन ओव्हर टाकले, तिसरी सामनाच फिरवलाय डायरेक्ट. प्रतीक पाटील जेव्हा फलंदाजी करत होता असं वाटलं की 3 ओव्हरमध्ये सामना समाप्त होतोय की काय, परंतु आदित्य घरतला ते मान्य नव्हतं. कठीण परिस्थितीमध्ये आपल्या संघाचा संकट मोचक ठरला तो आदित्य घरत. तिसऱ्या षटकात प्रथम फलंदाजी करत असताना अक्षय घरतच्या विरोधात गुड्डूने धावा कुठल्या होत्या 22 आणि पहिल्या षटकात अनुज घरतच्या विरोधात धावा आल्या होत्या 26. ऑल द इक्वेशन. 3 ओव्हरमध्ये धावा होत्या 37. पहिल्या सत्रामध्ये आणि खारकोपर टीमच्या धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 38. अद्यापही सामना संपलेला नाहीये. 6 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे 26 धावांची. रणजित पाटील ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू अपील केली जाते आणि पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त करतोय गोलंदाज जयेश घरत. मिडन ओव्हर टाकले गोलंदाज आदित्य घरतने. म्हणजेच सन्माननीय निलेशजी गोवर्धन घरत साहेबांकडून 5,000 रुपयांचं कॅश प्राइज यांच्या सौभाग्यवती सरपंच आहेत. बॉल चालला मागे फाईन लेगला. 4 धावा मिळत आहेत फलंदाज अमरला. चौकार. तुम्ही विरोधात पाटणोली. चला दोन्ही संघ आपण तयारीत राहा. पाटणोली टीमने टॉस जिंकलाय. 4 चेंडू 22 ची गरज. हा चेंडू खाली राहिलाय. जयेश घरत काय सुरुवात केली होती. खरं तर 2-2 खेळाडू दोन्ही टीम कडून. एक गुड्डू भोईर ज्याने 45 धावा कुठल्या. पहिल्या डावामध्ये विशाल घरत ज्याने मेडन ओव्हर टाकली. दुसऱ्या डावाचा विचार आपण केला प्रतीक पाटील ज्यानं 37 धावा कुठल्या आणि दुसऱ्या सत्रामध्ये आदित्य घरतने मेडन ओव्हर टाकली. या दोन्ही खेळाडूंनी इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. बाकी निश्चितच उर्वरित खेळाडूंचा आपण विचार केला तर त्यांनी गोलंदाजी करत असताना फलंदाजी करत असताना एवढं मोठं योगदान जास्त दिलं नाही, परंतु या दोन्ही खेळाडूने खूपच छान कामगिरी केली. मेडन ओव्हर टाकणं इतकं सोपं काम नाहीये. पॉवर प्लेला विशाल घरत, त्यानंतर विध्वंसक रूप होतं प्रतीक पाटीलचं, त्याला थांबवलं आणि तिसरा षटक मात्र निर्धाव टाकलं. बॉल मनगटाच्या साहाय्याने भिरकावून दिला. स्क्वेअर लेगला आला इथे षटकार. 6 धावा. एक चेंडू 15 धाबांची गरज आहे. आता औपचारिकता बाकी या मॅच मध्ये. चुरशीचा हा सामना झाला असता जर प्रतीक शेवटपर्यंत थांबला असता. भूपेंद्रचं विशेष कौतुक आहे ज्याने सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र प्रतीकचा झेल कंप्लीट केला. कॅचेस विन द मॅचेस आपण नेहमी म्हणतो आणि तेच घडलं. हार्ड लक टू मंगेश स्पोर्ट्स खारकोपर. 14 धावांनी हा मात्र सामना विजयी झालाय. शांतेश्वरी प्रसन्न नवीन सेवा संघ आणि विशाल घरत आपण मंचावरती यावं.